मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आपल्या आवडत्या जळकेकर महाराज विचारधन या युट्यूब चॅनलवर आज आपल्याकरता एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कालगणना. खरं म्हणजे हे जे विश्वाचं चक्र चालतं हे कालाच्या गणनेवर चालतं. आणि कालगणना कशा पद्धतीने पाहिले जाते तर शास्त्र असं सांगतं की बाबा, सृष्टीची ज्यावेळेस उत्पत्ती झाली त्यावेळेस सृष्टीचं अस्तित्व किती काळ राहू शकतं. ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने जन्माला घातलं, ब्रह्मदेवाने जगत जन्माला घातलं. मग पृथ्वीची उत्पत्ती नेमकी झाली कधी? तर मित्रांनो, वैज्ञानिक आणि धर्मशास्त्र असं सांगतं की पृथ्वीची उत्पत्ती साधारणतः 4,60,00,000,000 वर्षापूर्वी साधारणतः झालेली. हे सगळं घडत असताना याच्यामध्ये काही भूमिका आहे. परमाणु म्हणजे काय, अणु म्हणजे काय, त्रेस रेणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, त्रुटी म्हणजे काय, वेद म्हणजे काय, लव म्हणजे काय, निमिष म्हणजे काय. आज आम्ही सेकंदाचा विचार करतोय की बाबा 5G आलेलं आहे. 5G मध्ये सेकंदामध्ये एखादा व्हिडिओ डाउनलोड होतो. पण विज्ञान अजून सेकंदावर विचार करतंय. सेकंदाच्या अगोदर परमाणु आहे, अणु आहे, रेणू आहे, त्रेस रेणू आहे, त्रुटी आहे, वेद आहे, लव आहे, निमिष आहे. आणि निमिष आपल्याकडे काय आहे? डोळ्याची पापणी लावण्याचा जितका कालावधी असतो ना मित्रांनो, आपण त्याला निमिष म्हणतो. त्या निमिषाच्या मागे किती शब्द आहेत. म्हणजे विज्ञानाला प्रगती करण्याकरता अध्यात्माने हा रस्ता दाखवलाय की बाबा इथपर्यंत विचार करत चला. ऋग्वेदामध्ये काही भूमिका आहे. हे सगळं करताना 24 तासाचा एक दिवस होतो, 7 दिवसाचा एक सप्ताह होतो, 15 दिवसाचा एक पक्ष होतो, महिन्यात 30 दिवसाचा एक महिना होतो. ऋग्वेदात तर याचं वर्णन आहे महिन्याचं. पुन्हा मास. मास शब्दाचा अर्थ आहे मा. मा म्हणजे चंद्र, स म्हणजे दिस, दिस म्हणजे दिवस. वर्षात असा एक दिवस येतो त्या दिवशी चंद्रच उगवत नाही. महिन्यात महिनाभरामध्ये असा एक दिवस आहे त्या दिवशी चंद्र उगवत नाही. त्याचं नाव अमावस. अमावस शब्दाचा अर्थ अ म्हणजे नाही, मा म्हणजे चंद्र, वस म्हणजे दिवस. ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे शास्त्राच्या परिभाषेत अमावस. असा एक दिवस आहे की त्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो, त्याचं नाव पौर्णिमा. पौर्णिमा शब्दाचं पौर्ण म्हणजे पूर्ण, मा म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्र उगवतो ती पौर्णिमा. जगाच्या पाठीवर इतक्या सूक्ष्म पद्धतीने कालरचना कोणीही केलेली नाही. मराठीमध्ये पाहिलं तर 12 महिने, चैत्रापासून वैशाखापर्यंत. इंग्रजीमध्ये 10च महिन्याचा उल्लेख आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. त्यातही 4 जी नाव आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ही भारतीय परंपरेचे. सप्टे म्हणजे सप्त, सप्त म्हणजे 7, ऑक्टो म्हणजे अष्ट, अष्ट म्हणजे 8, नोव्हे म्हणजे 9, 9 म्हणजे 9, दिशे म्हणजे 10, 10 म्हणजे 10, अंबर म्हणजे आकाश. पण जानेवारी महिना हा कशामुळे आला? त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये रोमन देवता आहे जानूस, त्या जानूस देवतेच्या नावाने जानेवारी आला. फेब्रु नावाच्या शुद्धीकरणाचा एक सण आहे पाश्चात्य लोकांचा, त्याच्यावर फेब्रुवारी आला. एक युद्ध देवता आहे त्यांचे मास, तिच्यावर नाव पडलं मार्सून मार्च. एप्रिल फुल तर सगळ्यांना माहितीच आहे. वनदेवी मई नावाची, तिच्यावरून मे. जून नावाचा महिलांचा एक सण ख्रिस्ती लोकांचा, त्याच्यावरून जून. पण जुलै काय? जुलै हा महिना नाही. जुलैचं पूर्वीचं नाव त्यांच्यामध्ये काय ते क्वांटिलिस होतं. तर ते क्वांटिलिसचं जुलै झालं. क्वांटिलिसचं जुलै का झालं? तर मित्रांनो, 1582 जुलै सीझर याने स्वतःचं नाव अमर राहिलं पाहिजे म्हणून जुलैसून जुलै महिना जन्माला घातला. त्याला पुढे एक पोरगा होता, त्याचं नाव होतं ऑगस्टन सीझर. त्या ऑगस्टन सीझरने त्याच्या नावाने एक नवीन महिना सुरू केला, त्याचं नाव ऑगस्ट. सप्टेंबर, ऑक्टोबर मी आपल्याला सांगितलं. पण आपली भारतीय संस्कृतीची परंपरा तशी नाही. प्रत्येक महिन्यामागे शास्त्र आहे. सहा महिन्याचं आपल्याकडे आयन आहे, 12 महिन्याचं वर्ष आहे, 12 वर्षाचं तप आहे, 24 वर्षाचं द्वितप आहे, 25 वर्षाचा रौप्य महोत्सव आहे, 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव आहे, 75 वर्षाचा आपल्याकडे अमृत महोत्सव आहे. 80 नंतर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आम्ही करतो, तो खरा 82व्या वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला होतो. त्याच्या मागे एक शास्त्र आहे की बाबा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे काय? तर
1000 पौर्णिमा पाहणे. 80 वर्षामध्ये 12,960 पौर्णिमा पाहिल्या जातात. पण हिंदू धर्मात दर 3 महिन्याने अधिक महिना येतो. म्हणजे 27-81 म्हणजे 27 अधिक महिने त्यांच्याने पाहिले जातात. त्याच्यामुळे त्या 27 आणि 960 म्हणजे 987. 81व्या वर्षाच्या 12 पौर्णिमा, 999 आणि 82व्या वर्षाची पहिली पौर्णिमा पाहिली की जो चालू होतो त्याला म्हणतो आम्ही सहस्रचंद्र दर्शन सोहळा. 100 वर्षाने शताब्दी. काल परत्वे कृतम त्रेता द्वापरश्च कलिश्चती चतुर्युगम. काल परिमाण आहे, कालानुसार आम्ही मोजतो. त्यात कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष आहे. द्वापारयुगाचं आयुष्य 8,64,000 आहे. त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 आहे. त्याच्या पहिले कृतयुगाचं आयुष्य 17,28,000 आहे. या सगळ्यांची बेरीज 43,20,000 वर्ष आहे. या 43,20,000 वर्षाचं एक महायुग होतं. असे 71 महायुग गेले की एक मनवंतर होतं. असे एकूण 14 मनवंतर आहे. त्यातला आत्ता 7वं मनवंतर चालू आहे. पहिला स्वयंभू मनू, दुसरा स्वारोचेस, तिसरा उत्तम, चौथा तामस, 5वा रैवत, 6वा चाक्षुष, आता श्राद्ध देव. एका मनवंतरामध्ये साधारणतः 71 महायुग जातात. एका महायुगामध्ये 4 युग जातात. 71 गुणिला 4 एका मनवंतरात 7 चोक 28, 280, 1 चोक 4, 284 युग जातात. मनवंतर 7वं चालू आहे. 284 गुन्ह्याला 7, 7 दुनी 14 म्हणजे 1400, 8 7 56, 560, 1960 आणि साधारणतः त्याच्या पुढे 4, 7 चोक 28, 88. मित्रांनो, आत्ता 2025 मध्ये 1988 क्रमाचं युग चालू आहे. एवढी पूर्वापार परंपरा असलेला भारत देश आहे. एवढी पूर्व पारंपरिकता आम्ही या भारत देशामध्ये पाहिली. आणि अशा पवित्र पण काल गणनेच्या बाबतीमध्ये आपली कोणी बरोबरीच करू शकत नाही. अशी भव्यता खऱ्या अर्थाने कोण्या धर्मात असेल, कोण्या देशात असेल तर ती भारतीय परंपरेत आहे. गणिताचं वैशिष्ट्य जर कोणी प्रगट केलं असेल तर ते आपल्या परंपरेने केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, कालगणनेच्या माध्यमातून ऋग्वेदाचा आश्रय घेताना, श्रुती स्मृतीच्या ग्रंथांचा आश्रय घेताना मला असं वाटतं की सर्वात प्राचीन परंपरा कोणाची असेल तर ती अध्यात्मशास्त्राची, ती भारतीय देशाचे, भारतीय संस्कृतीचे, भारतीय ग्रंथांचे. पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊ आपण, नक्कीच येऊ. तोपर्यंत आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिचितांना हे लिंक पाठवून चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.